पॉलिटिकल सिनारिओ आज ज्या वेळेला देशामध्ये मजबूतीने एनडीएचं काम सुरू राहतं, मधल्या कालावधीमध्ये झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुका असतील, तामिळनाडूच्या असतील, केरळच्या असतील, आसामच्या असतील, इथले आलेले निकाल जर का आपण त्या ठिकाणी पाहिले तर मोदी साहेबांच्या नेतृत्वावरचा विश्वास अधिक दृढ जनतेमध्ये त्या ठिकाणी होत आहे. स्वाभाविकपणाने इंडिया आघाडीची जी काय बैठक आज होती आहे, कारण त्याच्यामध्ये सुद्धा जे काही ज्या निर्धाराने 2024ला ते आलेले होते एकत्रित, तो निर्धार फार काळ टिकणार नाही असं राजकारणामध्ये वावरणारं आम्हाला सर्वांनाच वाटत होतं. आणि आपल्याला पाहायला मिळते की डीएमके तर त्याच्यामध्ये नाहीच आहे. आपने सुद्धा अलिप्त राहण्याची भूमिका घेतल्याचं ऐकवत आहे, कारण मी सकाळपासून दुसऱ्या बैठकीमध्ये या नियोजनामध्ये व्यस्त होतो, त्यामुळे मला फारशी माहिती नाही. परंतु एनडीएची हळूहळू संख्या त्यांच्यामध्ये सहभागी असलेल्या पक्षांची कमी होताना त्या ठिकाणी पाहायला मिळते. खासदारकी आमदारकी मंत्रिपद मिळतं तोच न्याय मला का लागू केला जात नाही असं एक वक्तव्य त्यांनी केलं. आणि त्याचा शेवट करताना ते असं म्हणाले की मी कबड्डीचा प्लेअर आहे, मी बुद्धिबळाचा प्लेअर नाही, त्यामुळे कदाचित मी मागे आहे. पक्षाने याची जरूर गंभीर दखल त्या ठिकाणी घेतलेली आहे. विकृत मनोवृत्तीचं द्योतक म्हणजे त्या नगरसेवकाचं वक्तव्य आहे. या दादांच्यामुळे राजकीय जीवनामध्ये त्यांना स्थिरता मिळाली. माझ्या माहितीप्रमाणे बारामतीच्या नगरपालिकेमध्ये ते बिनविरोध नगरसेवक निर्वाचित झाले. त्या ऋणास्पद व्यक्तीची कर्तृत्व नव्हतं, तर दादांची साथ, दादांचा आशीर्वाद, दादांचं पाठबळ पाठीमागे होतं. त्याची गांभीर्याने नोंद आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्यांची तत्काळ हकालपट्टी पक्षातून करण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे.